हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आमची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही हा दिवस स्पेशल करण्यासाठी निघालो आहोत 7 मंकी हिल रिसॉर्ट बाय स्पाइस मँगो येथे. हे रिसॉर्ट मुळशी तालुक्यात आहे, म्हणजे हडशी गाव इथून खूप जवळ आहे. पुण्यापासून साधारण 45 किलोमीटर अंतरावर आणि आमच्या लोकेशनपासून जवळपास 36 किलोमीटर अंतरावर आहे. साधारण 1 तास ड्राईव्ह करून आम्ही इथे पोहोचलो. चेक इन टाइम दुपारी 1 वाजता असल्यामुळे त्यानुसारच आम्ही इथून निघालो होतो. या रिसॉर्टचे बुकिंग आम्ही जवळपास 1 आठवडा आधीच केले होते. आता हे आहे रिसेप्शन. आल्यावर त्यांनी आमचे वेलकम ड्रिंक देऊन छान स्वागत केले. चला तर मग आता जाऊया आमच्या रूमकडे. हे रिसॉर्ट हिल टॉपवर आहे, एंट्रन्स वरती आहे आणि रूम पर्यंत जाण्यासाठी खाली उतरावे लागते. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स आहेत. सिंपल रूम्स, पूल व्ह्यू रूम्स आणि प्रायव्हेट पूल रूम्स. ऍक्च्युअल मध्ये कशी आहे ते पाहूया. वाव, रूम तर खूपच सुंदर आहे. आणि हा प्रायव्हेट स्विमिंग पूल पाहून तर आरू तर खूपच एक्साइटेड झाली आहे. चला मग थोडी स्विमिंग करूया. मला फारसं स्विमिंग येत नाही, पण आरूला मात्र नक्की शिकवायचं आहे. कुठलं चॉकलेट आहे? हे चॉकलेट पिण्यासाठी आहे. अच्छा, पिण्यासाठी का? स्विमिंग पूलला. कुठे? स्विमिंग पूलला. स्विमिंग पूलला? हे बघ किती स्विमिंग पूल आहे. अच्छा, स्विमिंग पूल मध्ये जायचंय का आता? पाण्यात उतरण्याआधी वाटत होतं की बाहेर ऊन असल्यामुळे पाणी गरम असेल, पण पाण्यात उतरल्यावर खूपच छान वाटतं. आरू सुरुवातीला पाण्यात उतरायला तयार नव्हती, पण आम्हाला एन्जॉय करताना पाहून ती लगेच तयार झाली. साधारण 1.5 तास स्विमिंग पूलमध्ये मजा केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. वाटलं आता आरूला थोडं झोपवं, पण मॅडम काही झोपायला तयारच नाहीत. मग आम्ही रूममध्येच थोडे फोटो काढले. पाण्यात खेळल्यामुळे आता चांगलीच भूक लागली होती. रिसॉर्टचंच रेस्टॉरंट वरती आहे, त्यामुळे पुन्हा या पायऱ्या चढून वर जावं लागतं. आणि बघा ना, किती सुंदर ग्रीनरी आहे ते. एवढं ऊन असताना सुद्धा वातावरण खूप थंडगार वाटतं. शहराचा आवाज नाही, गर्दी नाही, गोंधळ नाही, फक्त शांतता. अशा काम आणि पीसफुल जागा आम्हा दोघांनाही खूप आवडायला लागल्या आहेत, म्हणून आम्ही हे रिसॉर्ट निवडलं.
या रिसॉर्टची प्राइसिंग मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हे आहे यांचं रेस्टॉरंट. आजूबाजूला काहीही नसल्यामुळे इथे सर्व जेवणाची आणि स्नॅक्सची सुविधा रिसॉर्टमध्येच उपलब्ध आहे. आम्ही सँडविच, ब्रेड बटर आणि गरमागरम चहा नाश्ता केला आणि म्हटलं आता चला थोडी संध्याकाळी एकदा पूर्ण रिसॉर्ट नीट एक्सप्लोर करूया. आता साधारण 5 ते 5:30 वाजले आहेत. हा आहे रिसॉर्टच्या बाहेरचा व्ह्यू. आजूबाजूला फक्त डोंगर आणि शांतता. हे आहे रिसॉर्टचे मुख्य एंट्रन्स. इथून आत गेल्यावर रिसेप्शन आणि रेस्टॉरंट आहे. आणि इथे बघा हे त्रिगोणी झाडही आहे. पिंपळ, उंबर आणि वड ही 3 झाडं एकत्र वाढलेली आहेत. तसेच इथे श्री गुरुदेव दत्त महाराजांचे सुंदर मंदिरही आहे. अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने बाप्पाचं दर्शन झालं, यापेक्षा आणखी काय हवं. मंदिरासमोरून अतिशय सुंदर असा हा व्हॅली व्ह्यू दिसतो. एंट्रन्स पासून आत येताना दोन्ही बाजूंना सुंदर अशी झाडं लावली आहेत. हे असे आणि त्यावरही असे छान छान मंकी लटकवलेले आहेत. आणि रेस्टॉरंटच्या पुढे खाली उतरत गेल्यावर रूम सुरू होतात. ज्या रूम्स तुम्हाला दिसत आहे त्या विदाउट प्रायव्हेट पूल आहेत. बऱ्यापैकी इथे चालावं लागतं. मी आणि आरू हळूहळू मग खाली पायऱ्या उतरायला लागलो. विशाल रूम मधून आरूसाठी बॅट बॉल आणायला गेला आहे. आणि हा इथे बघा, इथून आमच्या रूमचा वे जातो. म्हणजे इथून खाली उतरत गेलं की रूम कडे जाता येतं. म्हणजे आम्ही ज्या साईडला आहेत त्या साईडला 2 प्रायव्हेट पूल रूम्स आहेत. समोर छोटस एक सुंदर लॉन बनवलं आहे आणि इथून तुम्हाला दिसत असेल ही आहे आमची रूम. थोडं मग फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही आणखी खाली एक्सप्लोर करायला निघालो. मुलांसाठी छोटासा प्ले एरिया देखील बनवला आहे. स्विंग आणि अजून काही बरेचसे इथे गेम्स त्यांनी ठेवलेले आहेत. आरूला तर आता इथून जायचंच नाहीये. आम्ही तिला मग तिच्या मनाप्रमाणे तिला इथे खेळू दिलं आणि नंतर मग आता आणि आणखी खाली आल्यानंतर एक मोठा लॉन एरिया इथे आपल्याला बघायला मिळतो. इथे आपण फ्रेंड सोबत आलो तर वेगवेगळे गेमही खेळू शकतात. इतका मोठा असा हा लॉन आहे. फॅमिली टाइम एन्जॉय करू शकतो किंवा इथे क्रिकेट देखील खेळू शकतो. आम्ही तर क्रिकेट खेळण्याच्या मूड मध्ये. इथे एक कॉमन स्विमिंग पूल आणि रेन डान्सची सुविधा देखील आहे. बट रूम्स विथ प्रायव्हेट पूल असं काही रूम्स असल्यामुळे बहुतेक लोक कॉमन पूल वापरताना दिसत नाहीये. मग आम्ही थोडा वेळ या लॉन मध्येच थांबलो. आरू सोबत पकडापकडी, क्रिकेट, भरपूर धम्माल केली. आरूला तिथे एक छोटासा फ्रेंडही भेटला. तेही पुण्यातूनच आलेले आहेत. मग दोघांची छान मैत्रीही झाली. मुलांना नवीन मित्र बनवायला खरंच वेळ लागत नाही.
आणि आता जरा हा बघा व्ह्यू, किती सुंदर दिसतंय सगळं. चारही बाजूंना हिरवाईने नटलेले हे डोंगर, थंडगार वारा, पक्ष्यांचा मंद आवाज, एकदम शांत वातावरण. दूरपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त लश ग्रीनरी दिसत आहे. अशा ठिकाणी आल्यावर खरंच जाणवतं की आपलं पुणे आणि पुण्याच्या आसपासचा निसर्ग काही केरळपेक्षा कमी नाहीये. दाट झाडी, डोंगराच्या कुशीत बसलेली ही ठिकाणं, ढगांनी झाकलेलं शिखर आणि मनाला शांत करणारी निवांतता, सगळंच खूप सुंदर वाटतं. शहरात रोज गाड्यांचे आवाज, ट्रॅफिक, कामाची धावपळ यामध्ये आपण इतके गुंतून जातो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पण अशा ठिकाणी काही तास जरी घालवले तरी मन एकदम रिफ्रेश होतं. मोबाईल, सोशल मीडिया आणि रोजच्या रुटीन पासून थोडा ब्रेक मिळतो. खरं सांगायचं तर आम्ही हे रिसॉर्ट निवडण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे ही शांतता. इथे बसून फक्त निसर्गाकडे बघत राहावं, गरम चहाचा कप हातात घ्यावा आणि वेळ कसा निघून जातो तेही कळू नये असं इथलं वातावरण आहे. संध्याकाळ जशी जशी पुढे सरकत होती तसं वातावरण अजून सुंदर होत चाललं आहे. डोंगरामागे मावळणारा सूर्य, आकाशात बदलणारे रंग आणि समोर दिसणारी हिरवीगार दरी, हा मोमेंट कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यापेक्षा डोळ्यांनी अनुभवणं जास्त सुंदर वाटतंय. मग आम्ही इथे बऱ्याच वेळ खेळलो आणि खेळून झाल्यानंतर आम्ही ठरवलं की इथे छोटंसं गाव आहे खाली डोंगर उतरून, तर ते गावामध्ये एक फेरी मारून येऊ, कारण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी आम्हाला केक किंवा पेस्ट्री जेही मिळेल ते घ्यायचंय. सो म्हटलं चला आता निघूयात. सो संध्याकाळचा सुंदर असा हा सनसेट पाहत पाहत आम्ही गाडीने खाली गावाकडे निघालो. गावात गेल्यानंतर केक अवेलेबल होते, बट आम्हाला काय ते फ्लेवर आवडले नाही. सो आम्ही पेस्ट्री घ्यायचं ठरवलं. आरूला खाण्यासाठी काही स्नॅक्स आणि इतर थोडंसं सामान घेऊन आम्ही पुन्हा रिसॉर्ट कडे निघालो. रूम मध्ये आल्यावर घरी व्हिडिओ कॉलवर गप्पा मारल्या आणि मग पेस्ट्री कट करून आम्ही छोटंसं असं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. डेकोरेशन नव्हतं, ग्रँड पार्टी नव्हती, केक वगैरे नव्हता, पण तरीही हा क्षण खूप छान वाटत होता. खरं तर मला नेहमी वाटतं की अॅनिव्हर्सरी म्हणजे फक्त केक कापणं, गिफ्ट देणं किंवा मोठं सेलिब्रेशन करणं एवढंच नसतं. त्या दिवशी मला असं वाटतं अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ऍटलिस्ट एकमेकांसाठी वेळ काढणं, रोजच्या धावपळीतून थोडं दूर जाऊन निवांतपणे एकत्र बसणं आणि जुन्या आठवणींना उजाळा देणं हे जास्त महत्वाचं असतं. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, कामं वाढतात, मुलं, घर, ऑफिस सगळ्यांमध्ये आपण इतके बिझी होतो की कधी कधी एकमेकांशी निवांत बोलायलाही वेळ मिळत नाही. पण जर रिलेशन स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर क्वालिटी टाइम खूप गरजेचा आहे. कधी एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जाणं, एकत्र चहा पिणं, जुन्या आठवणींवर हसणं किंवा फक्त काही वेळ एकमेकांसोबत शांत बसणं, हे छोटे छोटे मोमेंट्स नातं अजून सुंदर बनवत असतात. मला वाटतं कोणतेही रिलेशनशिप टिकवण्यासाठी प्रेमा इतकाच वेळ देणंही महत्वाचं आहे, कारण आपण ज्या व्यक्तीसोबत आयुष्यभराचा प्रवास करतो त्या व्यक्तीसाठी थोडा वेळ काढणं ही देखील प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत आहे. म्हणूनच आजचा हा साधा छोटासा असं सेलिब्रेशन आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कोणताही दिखावा नाही, कोणतीही घाई नाही, फक्त आम्ही तिघं, सुंदर वातावरण आणि काही आठवणी ज्या कायम लक्षात राहतील. रूम मध्ये थोडा वेळ रिलॅक्स केल्यानंतर आम्ही डिनरसाठी रेस्टॉरंट मधूनच जेवण ऑर्डर केलं. जेवण येईपर्यंत आम्ही निवांत बसून गप्पा मारत होतो. बाहेर एकदम शांत वातावरण, थंडगार हवा आणि समोर डोंगराचा सुंदर व्ह्यू, त्यामुळे डिनरची मजा काही वेगळीच वाटते. जेवण झाल्यानंतर आरूचं मूड एकदम फुल ऑन होता. मग तिचा डान्स सुरू झाला. आम्ही दोघं बसून तिची मजा बघतोय. कधी कधी मुलांच्या या छोट्या छोट्या आनंदातच आपला सगळा थकवा निघून जातो. आरूने खूप वेळ डान्स करून मग मस्ती करून पूर्ण संध्याकाळ अजूनच स्पेशल बनवली. अशा गप्पा आणि आठवणींमध्ये आमचा अॅनिव्हर्सरी डे संपला. सकाळी उठल्यावर वातावरण खूपच छान होतं. आजूबाजूला शांतता, पक्ष्यांचा आवाज, सकाळची प्रसन्न हवा, दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. आमच्या स्टे मध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. चला तर मग बघूया आपण ब्रेकफास्ट मध्ये काय काय आहे ते. सगळे आयटम्स खरंच खूप छान आहेत आणि मनसोक्त असा नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली आहे. सामान पॅक केलं आणि या सुंदर आठवणींसोबत घेऊन आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. असा काहीसा आमचा अॅनिव्हर्सरी गेटवे झाला. आणि हो, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता प्राइसिंग बद्दल सांगते.
रूम विथ प्रायव्हेट पूल असं काहीशी रूम बुक केली होती. तिची प्राइस 8,000 प्लस जीएसटी असं काही आहे. म्हणजे जीएसटी म्हणून आम्हाला हा स्टे साधारण 9,200च्या आसपास एक दिवसासाठी पडला. माझ्या मते जर तुम्हाला सिटी लाईफ पासून थोडं ब्रेक घ्यायचा असेल, शांत वातावरणात क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल आणि प्रायव्हेट पूलचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.